आता याच्यात राजकारण जे आहे ते स्वाभाविकच होतं की हे विधेयक जे आहे ते संमत होणार नाही हे जवळपास सरकारला माहिती होतं आणि म्हणूनच जेव्हा हे मतदान झालं त्यानंतर लागलीच भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा NDAच्या महिला ह्या वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स, बॅनर्स किंवा प्लेकार्ड्स घेऊन तिथे संसदेच्या बाहेर पटांगणामध्ये तिथे आल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी निषेध नोंदवायला सुरुवात केली. काँग्रेसचा निषेध किंवा एकूणच विरोधी पक्षांचा निषेध करायला सुरुवात केली की त्यांनी कशा पद्धतीने महिलांना दगा दिलेला आहे. त्यांनी महिलांसाठी ही एक सुसंधी असताना महिला आरक्षणाला पाठिंबा दिला नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. खरं तर याच पद्धतीचं राजकारण जे आहे ते कदाचित NDAला किंवा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अपेक्षितच होतं, कारण हे विधेयक संमत होणार नाही हे त्यांना पूर्णपणे कल्पना होती. अर्थात याचं कारणच ते होतं की त्यांच्याकडे ज्या आवश्यक जी मतांची संख्या होती ती कमी होती आणि त्यामुळे ते मतांना या ठिकाणी या बहुमत जे आहे ते मिळू शकणार नाही याची खात्री असल्यामुळे त्यांनी एक प्रकारे हे ठरवलंसुद्धा होतं किंवा ठरवलं असावं की याचं राजकारण करता येईल की हे सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते महिला आरक्षणाच्या विरोधात आहेत आणि हेच त्यांच्या मतांमधून सुद्धा दिसून आलं